सातारा शहराजवळ असणाऱ्या प्रतापसिंह नगरात सातारा पोलीस ॲक्शन मोडवर गुंड दत्ता जाधवसह 22 सराईत गुन्हेगारांच्या घरावर फिरवला प्रशासनाने बुलडोजर। गुन्हेगारांना शिक्षा द्या, पण आमचे घर का उद्ध्वस्त केले? प्रतापसिंह नगर येथील नागरिकांचा प्रशासनाला सवाल। गर्दीसह मारामारी केल्याप्रकरणी सातारा शहराजवळ असणाऱ्या 9 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी गावानजीक हॉटेल ब्राईटलाईन जवळ ट्रक पलटी होऊन झाला अपघात। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मान तालुक्यातील रानंद तलावातील अवैध माती उत्खनन प्रकरणी निर्माण सेनाचा मान तहसीलदारांना दहिवडी येथे घेराव। शिवसेना शिंदे गटाचा खटाव तालुक्यातील वडूज येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न। सातारा जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंतास 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खटाव तालुक्यातील वडूज येथे केली अटक। मान खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची अकलूज येथे घेतली भेट। दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना मान तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी केली अटक। खटाव तालुक्यातील वाकडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या नवीन टाकीचे काम पूर्ण। वाकडवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण। जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन किरण यादव यांचा शिक्षक समितीच्या वतीने मान तालुक्यातील दहिवडी येथे सत्कार करण्यात आला। सातारा शहरातील गोडवलीतील किराणा माल दुकानात 57,000 रुपयांची चोरी, रोख रकमेसह किराणा साहित्य चोरट्यांनी केले लंपास। सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। कराड तालुक्यातील वराडे येथे महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात। या ट्रॅव्हल्समध्ये 28 प्रवासी प्रवास करत होते। जखमींना उमरज येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील एकाचा ट्रॅक्टरमधून पडल्याने मृत्यू। औंध पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद। सातारा शहरासह जिल्हा तापला, पारा 39 अंशाच्या उंबरठ्यावर। मार्चमध्येच रखरखीत ऊन, एप्रिल मे महिना तापदायक ठरणार। साताऱ्यातील बहुचर्चित ग्रेट सेपरेटरच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य, पालिकेचे मात्र दुर्लक्ष। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील कार्यालयात नागरिकांशी साधला संवाद व नागरिकांचे निवेदनही स्वीकारली। दहिवडी नगरपंचायत कराची थकबाकी वाढत गेल्याने अखेर BSNL ऑफिसला नगरपंचायतीने टाळे ठोकले। वाई तालुक्यातील मांढरदेव येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजना मंजूर झाली असून त्याचे काम सुरू आहे। या कामासाठी ठेकेदाराने प्लॅस्टिकच्या पाईप आणून ठेवल्या होत्या। दरम्यान डोंगरावर अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या वणव्यात या पाईप जळून खाक झाल्या असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। हे नवीन आलेले संकट पाहता मांढरदेवमधील पाणी प्रश्न कधी मार्गी लागणार याबाबत ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे। पाटण तालुक्यातील बनपुरी येथे ओढ्याच्या परिसरात गवत आणि झुडपे पेटवण्यासाठी लावलेली आग लोकवस्तीत घुसली। ओढ्यालगत तसेच डोंगर परिसरातही वणवा पसरला, मात्र ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली। बनपुरी येथे घडलेल्या या घटनेत 3 घरांचे मोठे नुकसान झाले। सातारा लोकसभा निवडणूक 2024च्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी इंडिया आघाडीची कराड तालुक्यातील पहिली बैठक 31 मार्च रोजी
दुपारी 4 वाजता कराड येथील पंकज मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील विहिरींनी गाठला तळ. विहिरी आटल्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. विहिरीत पाणी साचत नसल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. खासदार शरद पवार शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी सातारा दौऱ्यावर. सातारा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्य पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. सातारा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुषमा राजे घोरपडे यांची करण्यात आली निवड. राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून वाई तालुक्यातील अल्पना यादव कार्यरत होत्या. 2 वर्षापूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. खासदार उदयनराजे भोसले यांनी 2 दिवसापूर्वी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दिनांक 27 रोजी ते साताऱ्यात पोचले. यावेळी सातारच्या सीमेवर म्हणजेच शिरवळ-नीरा नदीजवळ समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ढोल ताशाच्या गजरात खासदार उदयनराजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले, तर JCBच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.